सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही। महत्त्वाची अपडेट। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। मुख्यमंत्री आरक्षणाबाबत खूप सकारात्मक आहेत असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं। राजकीय आरक्षणासाठी सध्याची धडपड सुरू आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं। चंद्रकांत पाटील यांची या संदर्भात आता मोठी प्रतिक्रिया समोर आलेली आहे। सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं। छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करत नाही, कारण वातावरण सुद्धा इतके संवेदनशील आहे, कशाचा अर्थ काय लावल सांगता येत। पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे देवेंजी त्यांना कधीच आंदोलन करावं लागत नाही। ते प्रोएक्टिव्हली स्वतःहून मागण्या मांडल्या। मग राहिली कोणती मागणी? सगळ्या मराठ्यांना कुणबी करा, असं कायद्यात नाही करता येईल। म्हणजे असं करता येईल की नोंद सापडली 99% मराठी कुणबी झाली, होऊ शकतात। पण एकही मराठा नोंदीशिवाय पुराव्याशिवाय कुणबी नाही करता येणार। कोर्टात जाऊन अडकवायचंय का? असं समाधान हवंय का की एकदा आम्हाला आंदोलन मोकळं करा, द्या की काहीतरी आपण कोर्टात बघत राहू, असं करायचंय का? मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहे। जसं त्यांनी काल ऍडमिशनचं 6 महिने एक्सटेन्शन दिलं, तर 6 महिने एक्सटेन्शन देतील। पण 6 महिन्यानंतर का होईना, जर नोंदी नीट जुळल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल। मी अगदी स्पष्टच सांगतो की जर 10% SCBC मध्ये, पूर्वीच्या EWS मध्ये सगळं होतं, काय नव्हतं सांगू तुम्हाला? पॉलिटिकल आरक्षण नव्हतं। सर आता सगळी जी चालली आहे धडपड ती पॉलिटिकल आरक्षणासाठी चालली। आम्हाला गावचं सरपंच व्हायचं, पण व्हा ना, कायद्याची चौकटीत व्हा, नाही तर व्हाल आणि 6 महिन्यांनी कॅन्सल होईल।